Hello students, yesterday we have studied that is the key points of the pair of straight line. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनसाठी आपण काय केलं तर की पॉईंटचं लेक्चर आपण काल घेतलं होतं. काल पहिलं लेक्चर झालं. आज आपण आणखीन थोडेसे पॉईंट्स त्याच्यात की पॉईंट्स आहेत ते आपण सेकंड लेक्चर म्हणून आपण स्टडी करणार आहोत. ओके, तर की पॉईंट्समध्ये काल आपण मला वाटतं स्लोप ऑफ द लाईन, स्लोप ऑफ द लाईन हे की पॉईंट घेतलेले आहे. आता सेकंड की स्लोप ऑफ द पॉईंटच आहे, पुढचा सुद्धा की पॉईंट जो आहे तो स्लोप ऑफ line passing through two points. लक्षात घ्या, की पॉईंटचे लेक्चर जर चांगले स्टडी केले तर तुम्हाला क्वेश्चन सोडवायला काही प्रॉब्लेम येणार नाहीये. तर स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू टू पॉइंट दॅट इज द ax1 y1 bx2 y2. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तो स्लोपचा फॉर्म्युला काय बघा, स्लोप इक्वल टू y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. हा आपण 11th मध्ये पाहिलेला फॉर्म्युला आहे आणि तो आपल्याला इथं गरजेचा आहे. देन इक्वेशन ऑफ लाइन्स. आता याच्यातला की पॉईंट मध्ये दुसरा पुढचा पॉईंट काय आहे, इक्वेशन ऑफ लाइन्स. आता तुम्ही मला सांगा, एक्स आणि वाय ऍक्सिस जे आपले असतात ते सुद्धा लाइन्सच आहेत ना. तुम्ही काय म्हणणार बघा, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस इज y इक्वल टू 0. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. इक्वेशन ऑफ y ऍक्सिस इज x इक्वल टू 0. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे, लक्षात घ्या. आणि जर लक्षात घ्या, इफ अ लाईन पॅरलल टू x ऍक्सिस then equation of a line is y equal to b type. लक्षात घ्या, म्हणजे समजा ही एखादी अशी जी लाईन आहे y ऍक्सिस कशाला पॅरलल, x ऍक्सिसला पॅरलल असेल तर ह्या लाईनचं इक्वेशन y इक्वल टू b टाइप असतं. b मीन्स द पॉइंट वेअर द लाईन इंटरसेक्ट टू द y ऍक्सिस. ज्या पॉइंट मध्ये y ऍक्सिसला ती इंटरसेक्ट करते तो पॉइंट म्हणजे b पॉइंट तुमचा झाला. Fourth point is that if a line parallel to y-axis, then equation of a line is x equal to a. X equal to a. Suppose this is the line parallel to y-axis, that is x equal to a. Means A is the point where the line intersect to the x-axis. x-axis ला ज्या पॉइंट मध्ये ती लाईन इंटरसेक्ट करते तो पॉइंट म्हणजे x इक्वल टू a पॉइंट. आणि हे झालं इक्वेशन ऑफ लाइन्स, दॅट इज द पॅरलल टू x-axis, पॅरलल टू y-axis, इक्वेशन ऑफ x-axis, इक्वेशन ऑफ y-axis. But if a line passes through x1 y1 point and having slope m, then equation of line is by slope point form. It is called a slope point form. Then equation of a line, that is y minus y1 equal to m into bracket x minus x1 is a slope point for. हे इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. हे इक्वेशन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं स्टडी करून ठेवायला पाहिजे आहे.
ही लक्षात ठेवा, लिहून काढा एका वहीवर आणि लक्षात ठेवा. तुम्हाला जेव्हा मी क्वेश्चन्स घेईन, MCQ घेईन, तेव्हा तुम्हाला या सगळ्या पॉईंट्स फट 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 तुम्हाला ते रिमेंबर झाल्या पाहिजे, आठवल्या पाहिजे. त्यामुळे ते तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल. नेक्स्ट पॉइंट इज दॅट if a line passes through the 2 point, okay, then what is the equation of a line? If line that is line passes through a x1 y1 and b x2 y2, then equation of line is y minus y1 divided by y2 minus y1, y minus y1 divided by y2 minus y1 equal to x minus x1 divided by x2 minus x1. हे इक्वेशन तुम्हाला काय करता येईल, लक्षात ठेवायचं. 2 पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन त्याला 2 पॉइंट फॉर्म म्हणतात. त्याला काय म्हणतात, 2 पॉइंट फॉर्म. 2 पॉइंट फॉर्म. ओके. नेक्स्ट, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप intercept form, that is y equal to mx plus c, that is m is slope of line and c is y intercept. आता y intercept म्हणजे काय, y इंटरसेप्ट म्हणजे काय, ज्या पॉइंट मध्ये ती लाईन वाय ऍक्सिसला कट करते तो पॉइंट म्हणजे वाय इंटरसेप्ट. तो पॉइंट म्हणजे वाय इंटरसेप्ट लक्षात घ्या. तसंच एक्स इंटरसेप्ट लक्षात घ्या. एक्स इंटरसेप्ट म्हणजे काय, ज्या पॉइंट मध्ये ती लाईन ही जस्ट लाईक लुक हियर, सपोज दिस लाईन हियर 3 हियर 4, that is 4 is the y intercept and 3 is the x intercept. The x intercept and y intercept is the point where the line intersected that axis is called y intercept and x intercept. So next equation is the slope, that is the double intercept form. That is the equation of the line in a double intercept form. Double intercept form. Double intercept form, that is x minus x by a plus y by b equal to 1 is the equation in a double intercept form. Double intercept form मध्ये हे इक्वेशन असतं. Then equation of a line in normal form. इक्वेशन आता a म्हणजे काय सांगितलं, b म्हणजे तुम्हाला सांगितलंच मी. Equation of line in normal form means just like this is, suppose like this is a line and that is normal from the origin. Then equation of that line, then equation of that line is, that is x cos alpha plus y sin alpha equal to p. P is the distance from the origin. Alpha means that angle made by the line to the x axis. It is called, so x cos alpha plus y sin alpha equal to p is the equation of line in a normal form. लक्षात घ्या. तर आपण काय म्हणणार आहे, नॉर्मल फॉर्म. ही इक्वेशन्स तुम्हाला माहित पाहिजेत. देन नेक्स्ट पॉइंट, हे सर्व तुमचं 11th मध्ये झालेले पॉइंट्स आहेत. Who does not study that deeply the 11th standards, so that you must watch those videos seriously
अगदी सिरियसली हे व्हिडिओज तुम्ही जर पाहिले तर तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके. देन परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लाईन फ्रॉम अ पॉइंट. perpendicular distance of a line x plus by plus c 0 from a point, that is perpendicular distance of a line from a point. म्हणजे एखाद्या पॉइंट पासून, म्हणजे समजा ही एखादी लाईन आहे, हा पॉइंट आहे, या पॉइंट पासून हे डिस्टन्स किती, हे पॉइंट आहे समजा पी एक्स वाय हा पॉइंट आहे, तर ह्या लाईन पासून या पॉइंटचे डिस्टन्स किती हे फाइंड करायचं असेल तर तो फॉर्म्युला असा आहे, मॉड्युलस ऑफ एक्स प्लस बी वाय प्लस सी डिवायडेड बाय अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला. दिस इज द फॉर्म्युला ऑफ फाइंडिंग द perpendicular distance from the point. Next point is the perpendicular distance of parallel lines. Two parallel lines मधील perpendicular distance find करायचा. हा perpendicular distance, या दोन्ही मधले हे perpendicular distance find करायचा. दोन पॅरलल लाईन्स मधील काय करायचंय परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्ही काय करायचंय फाइंड करायचं आहे. आलं का लक्षात. तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याचा फॉर्म्युला असाच आहे. समजा एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं, a1x प्लस b1y प्लस c1 इक्वल टू 0 इज द इक्वेशन ऑफ फर्स्ट लाइन. a2x प्लस b2y प्लस c2 इज द इक्वेशन ऑफ सेकंड लाइन. Therefore या दोन लाइन मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं असेल तर परपेंडिक्युलर डिस्टन्स इक्वल टू हिअर नॉट a1 b1. लक्षात ठेवा, दोन पॅरलल लाईन जे असतात तर दोन पॅरलल लाईनचे हे भाग सेम असतात. एक्सचा कोएफिशियंट, वायची टर्म, एक्सची टर्म, वायची टर्म सेम असते, फक्त c1 c2 मध्ये डिफरन्स असतो. म्हणून तो फॉर्म्युला असा होतो c1 मायनस c2 डिवायडेड बाय अंडर रूट, दॅट इज a1 स्क्वेअर प्लस b1 स्क्वेअर. c1 मायनस c2 मीन्स कॉन्स्टंट मधील डिफरन्स. फक्त हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा, लक्षात ठेवा. ओके. हे जर लक्षात आलं असेल तुमच्या तर आपण पुढे जाऊया. इफ सपोज दॅट इज द इफ स्लोप्स ऑफ द टू लाइन्स m1 and m2, slopes of the two lines are given and they wanted to find the angle between the two lines. If, what is that? If, look here, if m1 and m2 are the two slopes of the two lines, are the slopes of two lines, then angle between two lines equal to m1 minus m2 divided by 1 plus m1 m2. This is the formula. हा दोन लाइन्स मधला फॉर्म्युला तुम्हाला, दोन स्लोप जर दिले असतील तर तुम्हाला फॉर्म्युला हा सांगता येईल. आणि पुढे म्हणजे याच्या पुढं जर तुम्हाला स्लोप्स दिलेले नाही आहेत पण तरी पण तुम्हाला त्याच्यातला अँगल फाइंड करायचा आहे. स्लोप्स दिलेले नाही आहे पण त्यामध्ये दोन लाईन्स एका इक्वेशन मध्ये, जॉईंट इक्वेशन मध्ये दोन लाईन्स द्यायचे. जॉईंट इक्वेशन दिलं असेल म्हणजे कसं, द अँगल, ॲक्यूट अँगल ऑर अँगल between two lines represented by, कसं झालं बघा, ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. याच्यामध्ये दोन लाईन्स असतात, पासिंग थ्रू द ओरिजिन, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि तो फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, tan थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab डिवायडेड बाय
ए प्लस बी. ओके. आणि इथं तुम्हाला माहिती आहे इफ ए प्लस बी इक्वल टू 0 देन lines are perpendicular to each other if h square minus ab equal to 0 then lines parallel to each other ह्या दोन कंडिशन हेही लक्षात ठेवा. हे तुम्हाला की पॉइंट्स म्हणून अतिशय उपयोगात पडेल. ओके. ते झाल्यानंतर पुढे असं सांगता येईल तुम्हाला कंबाइनड इक्वेशन माहिती आहे तुम्हाला UV इक्वल टू 0. कंबाइनड इक्वेशन ऑफ द टू लाईन्स काय असतं UV इक्वल टू 0. हे की पॉइंट्स थोडे स्टडी करून ठेवा आणि हे झाल्यानंतर मग पुढच्या लेक्चरला आपण काय करू तर त्याचे काही एक्झाम्पल्स 1-2 लेक्चर्स घेऊ म्हणजे तुम्हाला कशा प्रकारचे CETला एक्झाम्पल्स विचारले जातात हे इथं आयडिया येईल. ओके. तर आपण थांबूया.